हॅलो हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवूया साबुदाण्याचे वडे. तर शाबू आदल्या रात्री भिजत घालावे. एका पातेल्यामध्ये शाबू घेतल्यानंतर शाबू पूर्णपणे भिजत ठेवावेत. पाणी वरतीपर्यंत घालावं त्याच्या आणि त्यानंतर ते पाणी अर्ध्या तासानंतर ओतून शाबू जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच ते पाणी ठेवावं. दुसऱ्या दिवशी शाबू छान उमलला गेलेला असतो आणि त्यामध्ये मिरची, मीठ, साखर, कोथिंबीर, बटाटा उकडलेला लागतो. याला पूर्ण उकडलेला बटाटा त्यामध्ये स्मॅश करावा नाहीतर खिसून घालावा आणि शेंगदाण्याचा कूट घालावा त्यामध्ये. हे सर्व मिश्रण एकत्र करून ते थोडा वेळ रेस्ट करून अर्धा तास तरी ठेवावं. सर्व मिश्रण एकत्र करून त्याचा गोळा बनवून घ्यावा. त्याचा गोळा बनतो का बघायचं. नाही बनत तर आणखीन थोडा बटाटा वापरला तरी चालतो. तर अशा पद्धतीने हे मिश्रण तयार होतं. त्यानंतर त्याचे सगळे गोल आकार करून घ्यावे आणि नंतर अशा पद्धतीने प्रेस करावं. त्यामुळे आपले साबुदाणे वडे एकदम कुरकुरीत व क्रिस्पी होतात. तर गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये तेल गरम करत ठेवावं आणि जे आपण वडे केलेले आहेत ते चांगले असे खरपूस तळून घ्यावे. तर अशा पद्धतीने वडे तयार होतात. हे वडे तुम्ही दही साखरबरोबर खाऊ शकता, लहान मुले असेल तर सॉसबरोबर खाऊ शकतात, नाही तर खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतात. तर असे वडे तयार झालेले आहेत.